नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या प्रोफेशनल वर्क बाय करंपावरा या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। आज आपण गोष्ट शिकूयात। चित्रात बघून आपणास कल्पना आली असावी की गोष्ट कोणती आहे। तर गोष्ट आहे टोपीवाला आणि माकड। पुढे बघूयात। ही आपली नेहमीचीच गोष्ट आहे बरं, पण थोडीशी नव्या वर्णाची। एक टोपीवाला आपल्या पेटीत बऱ्याच टोप्या घेऊन शहराकडे टोप्या विकायला निघाला होता। दुर्दैवाची गोष्ट ही होती की त्याच्याकडे त्या पेटीला लावायला कुलूप काही नव्हते। टोपीवाल्याच्या गावापासून शहरात जाण्यासाठी एक कीर जंगल पार करावं लागे। त्याच्या आईने सकाळी त्याला भूक लाडू बांधून दिले आणि तो डोक्यावर पेटी घेऊन निघाला। झपाझप चालत त्याने अर्ध्याहून अधिक रान पार केले देखील, पण सूर्य डोक्यावर आला होता आणि त्याला भूकही लागली होती। टोपीवाल्याने जराशी ठीकठाक जागा पाहिली आणि तो भोल्या मोठ्या वडाच्या झाडाखाली विसावला। आईने दिलेली भूक लाडू खाल्ले आणि जवळच्या फिरकीच्या तांब्यातलं पाणी पिऊन आपल्या टोपीने वारा घेत घेत असताना त्याला कधी झोप लागली कळलं देखील नाही। काही वेळाने त्याला माकडांचा हुप हुप आवाज आला। डोळे किलकिले करून पाहतो तो काय, पेटी उघडी, पेटीतल्या सगळ्या टोप्या गायब। तो खडबडून जागा झाला। झाडावर बसलेल्या प्रत्येक माकडाने टोपी घातली होती। त्याला लगेच त्याच्या आजोबांनी सांगितली गोष्ट आठवली। त्याने आपली टोपी जमिनीवर फेकली, पण एकही माकड आपली टोपी उतरवून फेकेना। त्याला मोठं आश्चर्य वाटलं। तितक्यात एक माकड त्याच्याकडे आलं आणि म्हणालं, तुला काय वाटलं? आजोबा काय तुला एकट्यालाच आहेत? आता मात्र टोपीवाला गडबडला। 2-5 मिनिटं त्याला काही सुचेना। इतक्यात त्याला एक युक्ती सुचली। सगळं माकडं त्याच्याकडे लक्ष देऊन पाहत होती। टोपीवाल्याने आपला दुःखी मूड बदलला। त्याने आपल्या चेहऱ्यावर बेफिकिरीचा आव आणला। त्याने पेटी खेचत खेचत जरा मोकळ्या जागेत आणली आणि उघडून ठेवली। पेटीपासून 10 पावलं मोजून लांब गेला आणि त्या रिकाम्या पेटीत आपली टोपी फेकण्याचा प्रयत्न केला। 1-2 प्रयत्नानंतर टोपी पेटीत पडलेली पाहून तो खूप खुश झाला। त्याने स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या। आता माकडांना या खेळात मजा येऊ लागली। प्रत्येक माकड आपल्या डोक्यावरची टोपी पेटीत टाकण्याचा प्रयत्न करू लागले आणि टोपी पेटीत पडताच टोपीवाल्यासारखे टाळ्या वाजवून इतरांचा खेळ पाहत लांब जाऊन बसू लागले। करता करता सगळ्या टोप्या आपसूक पेटीत जमा झाल्या आणि असे होताच टोपीवाल्याने पेटी बंद केली आणि माकडांना मजेत हात हलवत भरभर शहराच्या दिशेने निघाला। तात्पर्य: कधी कधी स्वतः विचार करून युक्ती वापरावी लागते, तेव्हाच मार्ग निघतो। काय मित्रांनो, आवडली ना गोष्ट? जर आपल्याला ही गोष्ट आवडली असल्यास लाईक बटनावर क्लिक करा आणि यासारखे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब बटनावर क्लिक करा। तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून गेट नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचेल। धन्यवाद।